राज्यातील महापालिकांवर भाजपचं महापौर राज। नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके विराजमान झाल्यात। कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम, सोलापूरच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल, पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी रवी लांडगे हे विराजमान झालेले आहेत। 4 वेगवेगळ्या महापालिकांमध्ये भाजपचे महापौर विराजमान झालेल्याची 4 वेगवेगळी दृश्य आपण पाहतोय। कुठं भाजपचे महापौर विराजमान झालेले आहेत, तर नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके विराजमान झाल्यात। कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम, सोलापूरमध्ये भाजपचे विनायक कोंड्याल, तर पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे रवी लांडगे विराजमान झाले। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या कोल्हापुरामध्ये प्रथमच भाजपचा महापौर झालेला आहे। कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम या विजयी झालेल्या आहेत। भाजपच्या रूपाराणी निकमांकडून काँग्रेसच्या सचिन शेंडेंचा पराभव झाला आहे। रूपाराणी निकम यांना 46 मतं मिळाली आहेत, तर काँग्रेसच्या सचिन शेंडेंना 35 मतं मिळालेली आहेत। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद असलेला जिल्हा म्हणजे कोल्हापूर हा एकेकाळी होता, मात्र मागच्या काही काळात बदलत गेलेल्या समीकरणांचा परिणाम म्हणून आज भाजपचे महापौर पाहायला मिळतात। काही तांत्रिक कारण आहे, शेखर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र कोल्हापूरमध्ये भाजपच्या रूपाराणी निकम या महापौरपदी विराजमान झालेल्या आहेत। खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद असलेला जिल्हा म्हणून कोल्हापूरकडे पाहिलं जातं, वर्चस्व असलेला जिल्हा म्हणून कोल्हापूरकडे पाहिलं जातं, आणि त्या कोल्हापुरात पहिल्यांदा भाजपचा महापौर विराजमान झालेला आहे। कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम विजयी झाले। 46 मतं त्यांना मिळाली आहेत, तर काँग्रेसचे उमेदवारांना 36 मतं सचिन शेंडे यांना मिळालेली आहेत। हे दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे हा जल्लोष केला जातोय, विजयाचा जल्लोष आहे। भाजपच्या रूपाराणी निकम विजयी झालेले आहेत आणि त्यानंतर हा सगळा जल्लोष केला जातोय, त्याचे दृश्य आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकेकाळचा गड म्हणजे कोल्हापूर होता, मागच्या काही काळात बदललेली समीकरण आणि त्यामुळे भाजपच्या महापौर आता आज बसल्यात असं म्हणायचं? अगदी बरोबर आहे। कोल्हापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होऊन त्याकडे पाहिलं जात होतं आणि या महानगरपालिकेवरती सतीश पाटील हसन मुश्रीफ यांची गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता देखील होती, कारणी आघाडी देखील होती। मात्र या ठिकाणी भाजपचा पहिल्यांदाच महापौर जो आहे तो पाहायला मिळणार आहे, महायुतीचा महापौर जो आहे तो पाहायला मिळणार आहे। रूपाराणी निकम या महापौरपदी त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत, तर दुसरीकडं जनस्वराज्य पक्षाचे अक्षय जरग हे उपमहापौर म्हणून त्यांची निवड झालेली आहे। त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिले, त्यामुळे अर्थातच या दोघांची अधिकृत निवड जी आहे ती आता काही वेळापूर्वी झालेली आहे। त्यानंतरचा सुरू असलेला महानगरपालिकेसमोरचा जल्लोष आहे। आपण जर बघितलं तर दृश्यांमध्ये महानगरपालिकेच्या अगदी बाहेरच भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत। विशेष करून जनस्वराज्याचे कार्यकर्ते अक्षय जरग यांचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहे, कारण एका तरुणाला अशा पद्धतीनं उपमहापौर पदाची जी आहे ती माळ त्याच्या गळ्यामध्ये पडलेली आहे आणि अर्थातच त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले आहेत। गुलालाची उधळण झालेली आहे, ढोल ताशा या ठिकाणी बाजूला पाहायला मिळतोय, भगवे पताका पाहायला मिळतात, अनेकांच्या हातामध्ये भगवे झेंडे पाहायला मिळतात आणि अर्थातच हा आनंदोत्सव गेल्या अनेक वर्षांची ज्या पक्षाला खरं तर प्रतीक्षा होती, भगवा झेंडा आपला या महानगरपालिकेवरती फडकवायचा असं त्यांचं स्वप्न होतं, ते स्वप्न आता सत्यात उतरलेलं आहे। शिवसेनेचं देखील स्वप्न होतं की या महानगरपालिकेवरती आपली सत्ता असावी आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण झाले अशी प्रतिक्रिया देखील राजेश क्षीरसागर यांची आली आणि त्यानंतरचा हा सगळा जल्लोष विक्रांत आपण बघतोय। त्यामुळे निश्चितच हा आनंदोत्सव जो आहे तो या ठिकाणी आता सगळेजण साजरा करतायत आणि त्या आनंदोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक देखील सहभागी झालेच पाहायला मिळतील। धन्यवाद शेखर, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।